पण चव्हाण साहेब, त्यानंतर सगळी माळी कंपनी, निलेश जाधव ज्यांच्याकडनं सरप्राईज गिफ्ट आहे. उद्या सकाळी समजेल सरप्राईज काय. तर जिंकेल त्याला सरप्राईज असणार आहे, म्हणजे आयवा कॅच. चलिए चलते हैं मैदान के अंदर, जहां पर आपको मुकाबले की शुरुआत होती हुई नजर आएगी। अनुराग माड़ी बॉलिंग ट्रैक के ऊपर P1 का पहला पावर प्ले का ओवर लेकर आते हुए एक तरफ टीम विशाल 11 जय सेवालाल वावेगर और उनके सामने खेलती हुई टीम उत्कर्ष सावड़े यहाँ से नजर आएगी। ये ए ग्रुप के मैचेस है, पहला मुकाबला होगा ये ग्रुप में पहले राउंड का। लेट्स प्ले करेंगे खेल की शुरुआत। पहली गेंद थी बाहरी किनारा, शॉर्ट थर्ड मैन पर फर्स्ट लेफ्ट, अच्छा कनेक्शन किया गया। डॉट बॉल की समाप्ति यहां से आपको होती हुई नजर आएगी। फुल टॉस गेंद थी, आपको मिस नहीं करनी है। फुल टॉस गेंद अच्छी अपॉर्चुनिटी होती है आपके लिए और उस अपॉर्चुनिटी को आपको सक्सेस में कन्वर्ट करना बहुत जरूरी। P1 का पहला पावर प्ले का ओवर है। इथे वावेगरचे विष्णू चव्हाण यांचं इथे आगमन होत आहे. त्यांच्याकडनं बक्षीस आहे, प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये. विष्णू चव्हाण. ओहो क्या बात है, अनुराग माड़ी अपने क्लास को दिखाते हुए ये खिलाड़ी वावेगर गांव से बिलोंग करते हुए ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट में अपने खेल से अपने नाम की पहचान अनुराग माड़ी ने बनाई। बहुत बड़ी बड़ी प्रतियोगिताओं खेलते हुए हमने उन्हें हमेशा देखा। एक तरफ पनवेल प्रीमियर लीग की प्रतियोगिता, उसके साथ रायगढ़ प्रीमियर लीग की बड़ी प्रतियोगिता खेलते हुए अनुराग माड़ी को देखा और वावेगर गांव का नाम जो है वो पूरे रायगढ़ में रोशन किया इस खिलाड़ी ने। अनुराग माड़ी जिसका खेल हमेशा महत्वपूर्ण रहा इस टीम के लिए। अच्छे बल्लेबाज भी है, अच्छे गेंदबाज भी है, लेकिन सामने उतनी अच्छी जोड़ी है निशांत माड़ी और उनके साथ अतुल माड़ी। ये जोड़ी आपको मैदान के अंदर नजर आएगी। ये जोड़ी की बात करेंगे तो कमाल की पेयर रही है हमेशा से टीम उत्कर्ष सावड़े के लिए। यहां से स्वीप करना चाहते हैं फ्रंट फुट से, कोशिश जरूर की गई, बल्ला घुमा, कनेक्शन नहीं। एक सिंगल रन मैदान के अंदर आपको कंप्लीट होता हुआ नजर आएगा। बहुत ही बड़ी प्रतियोगिता है ये। आज की इस प्रतियोगिता की ये डे नाइट फॉर्मेट है और ये नाइट मैचेस जिनकी आज से शुरुआत हो चुकी है। निशांत माड़ी मैदान के अंदर बीट होते हुए अभी तक तो नजर आई है। लेदर का अच्छा एक्सपीरियंस अपने साथ लेकर आती है, अच्छे अंपायर भी जरूर है। MCA की एग्जाम उन्होंने पास जरूर की है, लेकिन उसके साथ ही साथ आज बतौर क्रिकेटर अपने टीम के लिए अच्छा कंट्रीब्यूशन करना पड़ेगा। P1 का पहला पावर प्ले का ओवर, डीप लॉन्ग ऑफ पर एक खिलाड़ी तैनात, डीप लॉन्ग ऑन पर एक खिलाड़ी तैनात, बाकी सभी 30 यार्ड सर्कल के अंदर है। यहां से लॉफ किया स्ट्रेट डाउन द ग्राउंड। P1 का ये पावर प्ले गेंद सीधा 1 बाउंस ओवर ड्रॉप जाएगी सीमा रेखा के बाहर, मिलेंगे 4 रन। वावेगरचे समाजसेवक आमचे मित्र विष्णू शेठ चव्हाण यांचं इथे आगमन होत आहे. त्यांचे स्वागत आहे. त्यांच्याकडनं प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. विष्णू शेठ चव्हाण. हाफ ट्रैकर बॉल थी, बल्ले का ऊपरी किनारा लगा, कैच हिट का कॉल जरूर था, लेकिन ये क्या किया आपने, कैच छोड़ी है। निसर्ग पाटील, आपण कुठे असाल संपर्क करायचा इथे येऊन। कैच छूटा, यहां से जीवन दान दिया जाएगा। अतुल माड़ी जैसे बड़े बल्लेबाज को दिया गया जीवन दान, आने वाले समय में महंगा साबित हो सकता है विशाल 11 जय सेवालाल वावेगर के लिए। अनुराग माड़ी नाखुश होंगे, हालांकि एक बाउंड्री जब आई थी तो उसके बाद कमबैक किया था इस गेंदबाज ने। फील्डर को गेंदबाज का साथ देना बहुत जरूरी। अच्छी फील्डिंग अगर आप करते हैं तो गेंदबाज का आत्मविश्वास बढ़ेगा, गेंदबाज का आत्मविश्वास अच्छा होगा तो गेंदबाजी अच्छी होगी। बाहरी अंदरूनी किनारा लगा, इस बार भी निशांत माई को बीट किया, डायरेक्ट हिट की गई। 1 रन लेने के लिए यह प्रयास जरूर था और 1 रन यहां से कंप्लीट भी होता हुआ नजर आएगा। क्या इस डायरेक्ट हिट की जरूरत थी? हालांकि चांस जरूर लिया था, लेकिन बल्लेबाज अपने पॉपिंग क्रीज में पहले ही पहुंच चुके थे। मानव तुम्हाला थोडस मी रोखतो, इथे विनोद मोरे आलेले आहेत कर्जतवरून खास. त्यांच्याकडून आम्हाला बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि बेस्ट बॅटर साठी आणि मॅन ऑफ द सिरीज साठी चषक
म्हणजे ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत ते विनोद मोरे यांना विनंती असेल की आपण कृपया व्यासपीठावरती यावं. विनोद मोरे यांना आपण विनंती करूया की व्यासपीठावरती यावं. आपण पाहुण्यांचं स्वागत नक्कीच करणार आहोत, पण मला असं वाटतं सत्र संपल्यानंतर पाहुण्यांचं स्वागत करूया. यस मानो. P1 का पहला ओवर मैदान के अंदर शुरू है. टीम की रन संख्या 7 रन आपको स्कोर कार्ड पर बनती हुई नजर आएगी. अनुराग माड़ी इकोनॉमिकल बॉलिंग स्पेल हमेशा से इस खिलाड़ी की खासियत रही है. अच्छी गेंदबाजी की, बल्लेबाजों को बांध के रखा, हाथ खोलने का मौका दिया नहीं. एक बाउंड्री को अगर आप छोड़ती है तो बाकी की सारी गेंदें आपको सटीक निशाने पर डिलीवर्ड होती हुई नजर आई. चलिए प्लीज प्ले फास्ट फॉरवर्ड. एक ही डे नाइट है, ज्यादा समय नहीं दिया जाएगा, ज्यादा टाइम पास करना नहीं है. अंपायर भी आपको वार्निंग देंगे. पहले ही मैंने बताया 31 मैचेस कवर करनी है. प्लीज मैच नंबर 13 जिसको आप यहां से देखते हुए पहले राउंड में टोटल 16 मैचेस होंगे और उनमें यह मैच नंबर 13 जिसका खेल मैदान के अंदर शुरू है. मैच नंबर 13 निशान मायू को अभी तक खामोश रखा गया. लेदर का एक्सपीरियंस इस खिलाड़ी के पास है और फायदा उठाना पड़ेगा. अच्छी बल्लेबाजी की जरूरत है. अब ऑन साइड पर लॉफ किया, मिस टाइमिंग स्ट्रोक है. खिलाड़ी आएंगे शॉर्ट फाइन लेग पर, नहीं करेंगे कोई गलती. कैच को कैरी किया गया. निशांत माही की पारी का खात्मा होता हुआ उत्कर्ष सावळे को पहला झटका. विनंती करूया. इथे सुनील शेठ माळी वाबेगरचे आहेत, त्यांचं स्वागत केलं जाईल. सुनील शेठ माळी. सुनील शेठ घरत वाबेगरचे, त्यांचं स्वागत केलं जाईल. आपण विनंती करूया. सुनील शेठ घरत वाबेगरचे, त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. आपण मंगेश आवळे यांना विनंती करूया की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. रितेश बोंबले, त्यानंतर जयेश शिर्के, त्यानंतर आपण विजय शेठ मुरकुटे यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. कराडे खुर्द ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, सगळ्यात तरुण उद्योजक या परिसरातील प्रसिद्ध, त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. आयोजकांच्या शुभ हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण इथे सन्मानित करीत आहोत. योगेश विजयजी मुरकुटे यांना. मॅच चालू करा आपण. विजयजी मुरकुटे, त्यानंतर बाबू शेठ अर्थात योगेशजी मुरकुटे यांचं स्वागत केलं जाईल. चांगला फटका इथे आपण पाहताय. 4 धावा बाबू शेठ मुरकुटे स्वागत चौकारानं करण्यात आलेलं आहे. त्यांचं स्वागत आपण पाहतोय. शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन केलं जाईल. बाबू शेठ अर्थात योगेशजी मुरकुटे. त्यानंतर राजेशजी सोनावळे यांचं स्वागत केलं जाईल. राजेशजी सोनावळे यांचं स्वागत इथे केलं जाणार आहे. आपण स्वागत आमचं स्वीकारावं. इथे चांगला फटका खोदून काढलाय, फलंदाज मात्र होईल झेल बाद. राजेशजी सोनावळे यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. जयेश शिर्के आणि रितेश बोंबाले यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करतोय. जयेश शिर्के, विष्णू शेठ यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यानंतर कल्पेशजी चितळे. कल्पेशजी चितळे या परिसरात चांगलं कार्य आहे त्यांचं. ते कल्पेश चितळे यांचं स्वागत. ते फलंदाज बाद झालाय तिकडे. चला घ्या पटकन. कल्पेश चितळे. प्रशांत शिंदे यांचे स्वागत केलं जाईल. प्रशांत शिंदे आणि बाकी मान्यवरांचं आपण हे सत्र संपल्यानंतर स्वागत करणार आहोत. आपण वळूया मानवकडे. थोडीशी दिलगिरी व्यक्त असेल प्रेक्षकांकडून, कारण सामना सुरू आहे आणि पाहुण्याने जायचंय. हा मानस.
मैदान के अंदर चलती है मुकाबले की बात करेंगे। अभी तक टीम की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 11 बनी है, विकेटें अभी तक गंवाई है। बैटिंग करते हुए टीम उत्कर्ष सावड़े ने 2, जहां पर बल्लेबाज आपको आउट होते हुए नजर आए निशांत भाई और उनके साथ ऋषिकेश माड़ी जिन्होंने रायगढ़ प्रीमियर लीग का पिछला साल जीता। संदीप मुंडे साहब की वो टीम वरट टॉवर रसायनी रजत मुंडे की कप्तानी में, लेकिन उसके बाद उस खिलाड़ी ने एज एन टेनिस बॉल क्रिकेट में अपने नाम के लिए बहुत मशहूरत हासिल भी की, लेकिन वो ज्यादा कुछ कर नहीं पाए इस मुकाबले में। बढ़िया गेंद थी, रैपिड डिलीवरी, टप्पा खाने के बाद अतिरिक्त उछाल फेंक किया बल्लेबाज को। तेज तर्रार गेंदबाजी है। मैं जरूर कहता हूं हमेशा रसायनी में वन ऑफ द बेस्ट बॉलिंग अटैक है टीम वावेगर के पास, और क्या कमाल की गेंदबाजी आपको होती हुई नजर आएगी इस सीजन में। टीम जय सेवालाल वावेगर कमाल के फॉर्म में, 11 ट्रॉफीज अभी तक वावेगर टीम ने जीती है इस सीजन में, और क्या कमाल का परफॉर्मेंस इस टीम का आपको देखने को मिलेगा। हमारे सागर भाई राठौड़, इनकी तरफ से दोनों टीम के लिए शुभकामनाएं। आइए उनका भी हम स्वागत करेंगे प्रतियोगिता में। बैक ऑफ द हैंड स्लोवर वन डाली थी, गति परिवर्तन किया, वेरिएशन थी, कला भी है गेंदबाज के पास। सिर्फ रफ्तार मेरी ताकत नहीं है, वेरिएशन करना मैं जानता हूं, ये स्टेटमेंट दी है जॉय ने। 1 रन आपको यहां से कंप्लीट होता हुआ नजर आएगा, धीरे धीरे ही सही, लेकिन टीम की रन संख्या आगे बढ़ती हुई 12 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं। हमारे साथ एक यंग एंड हैंडसम डैशिंग हमारे कल्पेश अल्पतराव एज एन स्कोरर के तौर पर जुड़े हैं, उनका भी स्वागत होगा प्रतियोगिता में। जॉय तैयार, ऑफ साइड के ऊपर चिप शॉट लगाया, हवा में गेंद, कैच इट का कॉल, टीप में खिलाड़ी आएंगे, बड़ी मछली चाले में उत्कर्ष सावड़े टीम की कप्तान अतुल मारी का विकेट, तीसरा झटका। सीजन में जीती है, आज भी खारपाड़ा की प्रतियोगिता में चैंपियन बनी थी जय सेवालाल वावेगर, और वो चैंपियन बनने के बाद डे टूर्नामेंट के बाद आज वो नाइट फॉर्मेट में इस प्रतियोगिता को खेल रही है उत्कर्ष सावड़े के सामने, और कमाल का डोमिनेटिंग बॉलिंग परफॉर्मेंस आपको अभी तक यहाँ से होता हुआ नजर आएगा। रन संख्या बनी है 12, 2 ओवर का खेल हुआ समाप्त। जय बहुत अच्छे गेंदबाज बनकर निखरे हैं। पिछले 1-2 सालों की बात करेंगे तो कंसिस्टेंट बॉलिंग परफॉर्मेंस उनका हमेशा अच्छा रहा है। अंडर 19 के गेंदबाज है जय, मात्र 5 रन दिए अपने ओवर में, 3 विकेटों को निकाला, 2 ओवर का खेल हुआ है। तीसरे ओवर की शुरुआत, पहली गेंद फुलर लेंथ थी, टप्पा खाने के बाद थोड़ा सा उछली, बल्ले के अंदरूनी हिस्से से गेंद टकराएगी ऑन साइड पर। डीप में खिलाड़ी जरूर है, 1 रन यहां से कंप्लीट किया जाएगा। इक्का दुक्का चलेगा नहीं, 4-6 आपको लगाने पड़ेंगे, रनों की बरसात करने की जरूरत है। नाइट फॉर्मेट में इस प्रतियोगिता अगर आप इस मैदान के ऊपर खेलती है, 4 ओवर की बात करती है, कम से कम 50, 55, 60 तक अगर आप पहुंचते हैं, एक बड़ा टोटल हो सकता है। कम से कम 50, 55 यह आंकड़ा अपने मन में लेकर यहां से कोशिश करनी पड़ेगी। जब हौसला बना लिया ऊंची उड़ान का, तो कद क्या नापना आसमान का, हमेशा कहते हैं। प्रयास आपको करने पड़ेंगे कठिन परिस्थिति में। बाहरी किनारे के साथ गेंद निकल गई, फील्डर को चकमा देती हुई, नसीब खराब तो क्या करेंगे अशोक सराफ, और यहां पर आया 4। रही है विशाल सोनावने साहब, इन्होंने इस टीम को इस प्रतियोगिता में जरूर उतारा है। विशाल सोनावने साहब ने स्पॉन्सर की हुई टीम वावेगर फिलहाल मैदान के अंदर खेलती हुई।
हाफ टैकर बॉल बहुत ज्यादा बाउंस हुई, अंपायर का व्हाइट बॉल का सिग्नल हमारी तरफ आपको आता हुआ जरूर नजर आएगा। खराब गेंदें नहीं डालनी है, लाइन लेंथ की कंसिस्टेंसी मेंटेन करनी बहुत जरूरी। तीसरे ओवर की बागडोर को संभालने के लिए वसंत बॉलिंग ट्रैक के ऊपर आपको जरूर नजर आएंगी। वसंत एक और अनुभवी गेंदबाज है टीम वावेगर के पास, हालांकि शुरुआती गेंदों पर रन खर्च जरूर किए, कमबैक करना ये खिलाड़ी जानता है। ऑन साइड पर उड़ाया आसमान में, व्हाट अ स्ट्रोक, द बॉल इज इन द स्काई और गेंद को कहा है टाटा बाय बाय 6 रन। छह रन आपको यहां से आते हुए नजर आएंगे। रनों की बरसात की शुरुआत कर दी है, आपने किया था वार लेकिन हम करेंगे पलटवार, ये उत्कर्ष सावे टीम के बल्लेबाजों ने बताया। रन संख्या की बात करूंगा 24, 24 रन स्कोर कार्ड के ऊपर आपको आते हुए नजर आएंगे। 24 का आंकड़ा इंडियन क्रिकेट टीम के लिए लकी साबित हुआ था, क्योंकि अगर आप 1 से 1.5 साल पहले फ्लैशबैक्स में जाएंगे तो दूसरा वर्ल्ड T20 का वर्ल्ड कप हमने जीता, लेकिन यहाँ पर कैच कमाल की कैरी की गई है। मैंने कहा था वसंत कमबैक करना चाहती है, एक और विकेट जाएगा उत्कर्ष सावे टीम का। इनके डीजे ऑपरेटिंग को देख रहे हैं, खुद वो वावेगर की है, अच्छा गाना उन्होंने जरूर याद से बजाया। न्यू बैटर मैदान के अंदर नंबर 6 की पोजीशन पर प्रवीण आपको इन होते हुए नजर आएंगी। रन संख्या स्कोर कार्ड पर मात्र 24। इस ओवर की बात करेंगे तो अभी तक 4 गेंदें यहां से कंप्लीट जरूर हुई है। वसंत थोड़े से महंगे साबित हुए, पहली गेंद पर सिंगल आया लेकिन उसके बाद 4 आए, फिर वाइड आई, फिर 6 आया और उसके बाद एक कमबैकिंग बॉल आई जिसमें विकेट मिला है। बल्ले प्रवीण नंबर 6 आई। अमूमन ये खिलाड़ी के ऊपर का रोल होता है और वो फिनिश अब उनको अपनी टीम के लिए अच्छा करना पड़ेगा। गेंदबाज वसंत तैयार है। ओहो बढ़िया गेंद थी ये, पलक छपकते फास्ट एंड फ्यूरियस, चुप खामोश करने वाली डॉट बॉल मैदान के अंदर आपको यहां से नजर आएगी। मैंने बात की थी जैसे जैसे रात आएगी दर्शकों की तादाद बढ़ेगी इस मैदान पर, और क्या कमाल का क्राउड आपको इस टूर्नामेंट में यहां से जरूर नजर आएगा। सारे दर्शक प्रतियोगिता को एंजॉय करते हुए नाइट फॉर्मेट यहां से उड़ाया बिल्कुल डीप लॉन्ग ऑफ, खिलाड़ी है वहां पर अनुराग माही, नहीं करेंगे कोई गलती। द कैच हैज बीन टेकन एंड अनदर बैटर गोइंग बैक टू पवेलियन। न्यू बैटर नंबर 7 की पोजीशन पर दाखिल हुए हैं धीरज, मैदान के अंदर आपको दाखिल होते हुए नजर आएंगे। 3 ओवर का खेल यहां से होगा समाप्त। टीम की रन संख्या बनी है 24 रन। शुरुआती 3 गेंदों की बात करेंगे तो 12 रन खर्च किए थे वसंत ने, आखिरी 3 गेंदों पर एक भी नहीं दिया, 2 विकेट भी निकाली। कमबैक करना आपको आना पड़ता है, गिरकर उठना आपको आना चाहिए, वार पर पलटवार करना आपको आना चाहिए, भले ही आप शिकार हुए हो शिकारी बनना आपको आना चाहिए, और वो किया है वसंत ने कमाल की। आखिरी 3 गेंदें उनके तीसरे ओवर की आपको नजर आएंगी जहां पर 2 बहुमूल्य विकेटों को उन्होंने चटकाया। टीम की रन संख्या की बात करेंगी, 3 ओवर का खेल यहां से होगा समाप्त। रन संख्या बनी है 24 रन, लॉस ऑफ 5 विकेट्स ऑन टोटल। टॉस करने के लिए आना है टीम हाथनोली के कप्तान और पनवेल उमरोली, दोनों टीमों के कप्तान टॉस करने के लिए आइए. या ठिकाणी आपल्याला आगमन होताना पाहायला मिळतंय. कारण रसायने पातंग माताडी कामगार संघटना सचिव आदरणीय सुभाष शेठ माळी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. स्पर्धेमध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत. लेकिन ये तड़ाका दिया, गेंद को सीधा भेजा गैप में, फ्लैट फैबुलस, मिलेंगे 6 रन.
ओवर की पहली गेंद अटैक के साथ शुरुआत कर दी है। भले ही हमारे टॉप ऑर्डर ने इस मैच में उतने रन न बनाए हो, लेकिन लोअर ऑर्डर भी रन बनाने की ताकत रखता है। यह उत्कर्ष सावे टीम के बल्लेबाजों ने बताया। 6 रन आई, टीम की रन संख्या 30 रन स्कोर कार्ड के ऊपर। ऋतु लाइव के माध्यम से टूर्नामेंट का लाइव कवरेज हो रहा है। बहुत सारे दर्शक घर बैठे प्रतियोगिता को एंजॉय कर रही है, उन सभी का भी इस टूर्नामेंट में स्वागत होगा। चलिए स्पीड अप रखिए, इतना समय नहीं है हमारे पास। 4 ओवर के लिए 20 मिनट का टाइम है और 20 मिनट के अंदर के एक इनिंग कंप्लीट होना बहुत जरूरी, उसी वजह से स्पीड अप पर भी ध्यान रखना है। टॉस करण्यासाठी या टीम अंबिका किराणा स्टोर हातनोली संघाचा कर्णधार आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय हर्षल 11 जर्मन उमरोली दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे टॉस साठी आपण यायचं आहे। उमरोली टीमचे आमचे दर्शन माळी यांना विनंती आहे की व्यासपीठावर आपण यावं। इस बार एक और बार क्या बात है, अल्लाह का तेरा धमाका मेरा सीधा स्टैंड्स में तारा मंडल में इस प्रतियोगिता का अभी तक का सबसे लंबा छक्का 6 रन। नाम है देवेश और काम किया है विशेष अपनी टीम के लिए, ये मैं जरूर कहूंगा। रनों की बरसात मैदान के अंदर आपको होती हुई नजर आएगी। मैंने बात की थी कि जय सेवालाल वावेगर टीम रसायनी की वन ऑफ द बेस्ट बॉलिंग लाइनअप के साथ इस सीजन में उतरी है, लेकिन उनके ऊपर भी आक्रमण कर सकती है। ये बैटिंग यूनिट बताते हुए उत्कर्ष सावे की देवेश नंबर 4 पर ये खिलाड़ी आया था और इनके बल्ले से 2 वार हुए अभी तक। शुरुआती 2 गेंदों पर 12 रन आए, महंगे साबित हुए गेंद बल्लेबाज। ओहो बढ़िया गेंद थी यहाँ पर, टॉट गेंद की आपको समाप्ति, करारी जवाबी हमला किया है ऋतिक ने, बताया कि हम भी कुछ कम नहीं है। डॉट गेंद की आपको यहाँ से भी अब समाप्ति होती हुई नजर आएगी। डॉट गेंद के ऊपर नंबर होता है 0 एंड सिंगल 0 डज नॉट हैव एनी काइंड ऑफ वैल्यू, ये हमेशा हम कहती है। 3 गेंदें अब भी बची है, रन संख्या बनी है 36 रन स्कोर कार्ड के ऊपर। एक और बार बल्ला घुमा, आड़े बल्ले से खेलना चाहते हैं, अंपायर का नो बॉल का सिग्नल हमारी तरफ जरूर आएगा। दूसरा रन लेने की कोशिश क्या कर रही है टीम वावेगर, जहां पर 1-1 रन था वहां पर आप नो बॉल डाल रही है, एक्स्ट्रा रन दे रही है। खराब प्रदर्शन, दबाव जब होता है ना तो दबाव खिलाड़ियों को बिखेर देता है और ये टीम थोड़ी सी दबाव में आती हुई नजर आएगी, बिखरती हुई नजर आएगी। 1+2 3 रन इस गेंद के ऊपर आपको मिलते हुए नजर आएंगे। ओवर स्टेपिंग का वो नो बॉल था जो लाइन आपके लिए दी जाती है, उसको आपने अगर ओवर कमिट किया तो उसे नो बॉल जरूर घोषित किया जाएगा। ओवर स्टेपिंग का वो नो बॉल, फ्री हिट होगी, अच्छा मौका है फ्री हिट की बॉल। फ्री हिट की गेंद थी, यहां से भी गेंद शरीर से टकराएगी, 1 रन लेना चाहती है। गलती को सुधारा है गेंदबाज ऋतिक ने, गलतियों को पहचानना, गलतियों से सीखना और गलतियों को सुधारना, ये 3 चीजें क्रिकेट के खेल में बहुत जरूरी होती है। ऋतिक ने गलती की थी ओवर स्टेपिंग की नो बॉल की, लेकिन उस गलती को सुधारा एक डॉट बॉल के साथ। अच्छी गेंदबाजी होती हुई आपका बैक जरूर किया। 1-2 बड़े हिट की अब भी जरूरत है उत्कर्ष सावे टीम को। ऑफ साइड के ऊपर ये ड्राइव, शॉर्ट पॉइंट पर खिलाड़ी थे, अच्छी फील्डिंग आपको नजर आएगी। चिकन सिंगल पूरा, दूसरे रन के लिए भागे जरूर थे, जल्दबाजी कर बैठी है। 2 रन यहां से भी आपको कंप्लीट होते हुए नजर आएंगे। वेरी लो स्टैंडर्ड ऑफ फील्डिंग जो वावेगर टीम ने मुझे अभी तक दिखाई है, वेरी लो स्टैंडर्ड ऑफ फील्डिंग। जहां पर 1 था वहां पर आपकी टीम ने 2-2 दिए, वाइट बॉल्स आपने डाली, नो बॉल्स आपने डाली, एक्स्ट्रा रन आपने दिए और कहीं ना कहीं ये महंगी साबित होने वाली है वावेगर को जब वो रन चेस में आएंगे। आमचे सन्माननीय रसायनी पाताळगंगा माथाडी कामगार संघटना सचिव आदरणीय सुहास शेठ माळी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय। त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं, स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत आहे। गेंदबाज चल पड़ी है, यहां से बल्ला घुमा, कुछ नहीं, डॉट बॉल बिल्कुल हो सकती है और यस रन आउट के तौर पर आपको आखिरी गेंद पर विकेट चाहता हुआ नजर आएगा। इसी विकेट के साथ पहली पारी जिसका खेल मैदान के अंदर हुआ समाप्त। टीम की रन संख्या 41, 41 रन बनाई है टीम उत्कर्ष सावे ने। टॉस साठी तत्पूर्वी यायचं आहे टीम अंबिका किराणा स्टोर हातनोली आणि उमरोली पनवेल। टॉस साठी या
दोन्ही टीम मला असं वाटतं इथे आलेल्या आहेत. मी सुहास शेठ माळी यांना विनंती करतो, सचिव आहेत रसायनी पाताळगंगा माथाडी संघटनेचे, त्यांना विनंती असेल की आपण कृपया व्यासपीठावरती यावं, आपलं स्वागत स्वीकारावं. आणि त्यांच्या बरोबर उमरोलीचे आमचे दर्शनजी माळी यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचे स्वागत आहे. आणि आपण टॉस दोन टीमच्या दरम्यान करणार आहोत. टॉस करण्याची विनंती टॉसच्या ठिकाणी केला जातो. विनोद मोरे यांचं इथे आगमन झालेलं आहे. विनोद मोरे ज्यांनी आम्हाला ट्रॉफीज दिलेल्या आहेत, बेस्ट बॅटर, बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलरच्या आणि मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी. दर्शनजी माळी यांचं स्वागत करतील शिर्के यांना विनंती करूया. दर्शन माळी यांचं स्वागत केलं जाईल. चला वळूया मॅच कडे. माळी साहेबांचं स्वागत इथे उमरोलीचे आमचे दर्शन माळी, आमचे अनंत जिनकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. तिकडे मारुती वाघ आणि नंदकुमार गोडिवले यांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की आपण अतिथी मंचावरती यावं. नंदकुमार गोडिवले आणि मारुती वाघ. पहली पारी का खेल मैदान के अंदर समाप्त हुआ. बल्लेबाजी करने का डिसीजन लेने के बाद 41 रन 41 रन संख्या बनाई है उत्कर्ष सावे टीम ने. समीकरण बनेगा अगर यहाँ से जीतना है तो विशाल 11 जय सेवालाल वावेगर को आने वाली 24 गेंदे 42 रनों के टारगेट को चेस करना है. जो जीतेगा वो होगा सिकंदर, जो हारेगा वो जाएगा अपने घर. ये इक्वेशन हमेशा होता है, लेकिन दो टीमों के बीच हम टॉस जरूर करने वाली है. 24 गेंदे 42 का लक्ष्य. 24 गेंदे 42 रन. कौन यहां से बाजी मारेगा, बाजीगर बनेगा. दूसरी पारी आप सभी की आंखों के सामने आएगी, लेकिन उसका आंखों का हाल सुनाने के लिए चलते हैं हमारे एडवोकेट अभिषेक पाटिल सर इनके पास. हॅलो, धन्यवाद मानस मनोरे यांना आपण धन्यवाद देऊया. सुंदर असा आवाज मराठीचा, हिंदीचा आणि चांगलं समालोचन त्यांच्याकडनं पाहायला मिळालं. याच्या अगोदर आमचे रोहित गायकर पोयंजाचे, त्यांचे सुंदर आवाज. मला असं वाटलं तिथे मी एक 5 मिनिटं तिकडे कॉमेंट्री ऐकत बसलो. समीर सोमने आलेत की काय, सुंदर, अतिशय सुंदर. त्यानंतर सकाळपासून आमचे यश मालकर, त्यानंतर आमचे वावेघरचे प्रथमेश मोरे या ठिकाणी आहेत, त्यांचे स्वागत आहे. ते सुद्धा एक चांगले समालोचक. रितेशनेही मला एखाद मॅच कॉमेंट्री केलेली आहे. सगळ्यांचं आपण स्वागत इथे करूया. आणि इथे मॅच चांगली होणार. एका बाजूला असेल विशाल 11 जय सेवालाल वावेगर आणि अनिकेत 11 सावळे. धावफलकावरती झाल्यात पहिल्या सत्रामध्ये. 42 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. सूरज महाडिक यांना विनंती असेल की आपण इथे संपर्क करावा आयोजकांच्याकडे. आणि सुहाजी माळी यांना विनंती असेल की आपण त्यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं मनापासून इथे आपण स्वागत करूया. माथाडी कामगार रसायनी पाताळगंगाचे सचिव. बरेच दिवसापूर्वी बरेच बॅनर लागले होते सांबार्ली पासून इकडे आपल्या परिसरात. ते सुहास माळी यांचं इथे मनापासून स्वागत आहे. अनंत जिनगरे इथे उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत करूया. सगळी मंडळी, ॲडव्होकेट जितेंद्र जाधव, आमचे लक्ष्मण रमेशजी शिंदे, ओमकार राऊत. आणि कर्जत वरून खास आज एवढी ट्रॉफिक होती कर्जतला, तरी सुद्धा ट्रॉफिक सोडून म्हणजे बराच वेळ त्या ट्रॉफिक मध्ये घालून आमचे विनोद मोरे आलेले आहेत. एवढी ट्रॉफिक, दीड तास ट्रॉफिक हालत नव्हती आज सकाळी. संध्याकाळी मला माहित नाही, सकाळी 11-12 वाजता. विनोद मोरे यांचं मनापासून स्वागत आहे. ट्रॉफीज त्यांच्याकडनं दिल्या गेल्यात. आमचे मालुसरे ज्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली सकाळच्या मॅच मध्ये, मस्त गोलंदाजी केली. दीप मालुसरे, चांगली गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली सकाळच्या सत्रात. सचिन शिर्के यांचं इथे आगमन झालेलं आहे. यस, अर्थातच आमचे या ठिकाणी साई लॅबचे सर्व अतिथी शिंदे साहेब देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांच्या माध्यमातून भरपूर शुभेच्छा आल्यात. तर साई लॅब सगळ्या प्रकारच्या ब्लड टेस्ट त्यांच्या लॅबमध्ये केल्या जातात
आणि ते अतिशजी शिंदे साहेब या स्पर्धेला भरपूर साऱ्या शुभेच्छा देत आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. मनीष पाटील आणि निखिल गोडिवले यांचं इथे आगमन झालेलं आहे. सचिन शेळके यांचं आगमन झालंय. दोन्ही एक कन्या आणि सुपुत्राला घेऊन ते आलेले आहेत, त्यांचं स्वागत आहे. चला मॅच चालू करा, आता बघूया. वळूया मॅच कडे. तमाम प्रेक्षकांचं स्वागत. एक जबरदस्त सामना, अतिशय चांगलं क्रिकेट आपण पाहताय. संतोष आमचे जिनगरे जबरदस्त गोलंदाज, वेगवान आणि भन्नाट गोलंदाज संतोष जिनगरे यांचं आगमन झालेलं आहे. त्याच्याबरोबर आमचे मयूर जिनगरे, त्यांचे स्वागत. वळूया मॅच कडे. तमाम प्रेक्षकांचं स्वागत आहे. गोलंदाज तयार या वेळेला कासप गावाकडून पवन माळी. 45 धावा जिंकण्यासाठी करायचे आहेत. शांत असं वातावरण. डाव्या हाताचा हाफ गोलंदाज पहिल्या चेंडूवरती डावखुऱ्या हाताच्या फलंदाजानं मारलाय. खणखणीत चौकार. चांगली खेळी त्यांच्याकडनं पाहायला मिळाली. 57 धावा 13 चेंडूमध्ये केल्या. अनुराग माळी हा वावेघरचा, ज्यानं रायगड प्रीमियर लीग मध्ये पण चांगलं काम केलं होतं, तोच अनुराग माळी आता बॅटिंगच्या माध्यमातून चांगली खेळी करतोय. 42 धावांचं आव्हान इथे पेलवायचंय. सुरुवात तर चांगलेली झालेली आहे. फर्स्ट इम्प्रेशन इज युअर लास्ट इम्प्रेशन. तुम्ही जर पाडलं तर तो प्रभाव कायम राहतो. तो प्रभाव कायम ठेवेल का गोलंदाज पाहणं गरजेचं आहे. सन्माननीय निखिलजी गोडिवले साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मी निखिल गोडिवले साहेबांना विनंती करतो की सन्मानपूर्वक आपण व्यासपीठावरती यावं. सहर्ष स्वागत. निखिल. ओ, चांगला चेंडू होता. सगळे करडे गावातील सगळे रथी महारथी सकाळपासून या व्यासपीठावरती आपण पाहिलेले आहेत. सगळे जण इथे पाहिले. मला असं वाटतं 100-150 वरती ट्रॉफी गेली असते आता, पण जास्त पण. एवढे सन्मान इथे केले गेले. आयोजकांचं आपण कौतुक केलं पाहिजे. आणि त्यांनी एवढी मोठी स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजित केली आणि आतापर्यंत सक्सेस झालेला आहे. चांगला चेंडू इथे मात्र जाईल पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑनच्या मधून. 1 बाउन्स सीमापार. अनुराग माळीच्या बॅटमधनं खणखणीत चौकार. साठी पारितोषिक आहे विष्णू चव्हाण साहेबांकडून आयवा कॅचला 200. हा, विष्णू चव्हाण इथे उपस्थित आहेत. पोलीस स्टेशनचे पंच ते सरपंच असा प्रवास त्यांचा सुरू आहे, परंतु समाजकार्यात त्यांचं खूप चांगलं योगदान आहे. ते विष्णू चव्हाण आणि त्यांच्या टीमसाठी त्यांनी पारितोषिक लावलेलं आहे. विष्णू चव्हाण यांचं स्वागत आहे. मगाशी विकेटसाठी पण 200 आहेत. आतापर्यंत जेवढ्या विकेट गेल्यात त्या प्रत्येक विकेटला विष्णू शेठ चव्हाण यांच्याकडनं 200 आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ते कार्यकर्ते आहेत विष्णू शेठ चव्हाण. टीमची धावसंख्या 8 धावा. खूप चांगलं वातावरण आपण पाहताय. पहिल्या जी ही मॅच आहे ए लॉटची, म्हणजे तगडा लॉट जो आहे आजच्या दिवसातला, पूर्ण दिवस आणि रात्रीतला, तो तगड्या लॉट मधली ही पहिली मॅच आहे. विशाल 11, जय सेवालाल वावेगर आणि अनिकेत 11 सावळे. 42 धावांची गरज. खचाखच भरलेलं हे मैदान. प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळत आहेत या मैदानावरती आपल्याला. हे ऐतिहासिक मैदान आहे मानस. त्याच्याच बरोबरीने खरं तर या स्पर्धेसाठी आपल्याला बऱ्याचशा पाहुण्यांनी मदत केलेली आहे आणि त्याच्यामधीलच एक व्यक्तिमत्व ज्यांनी या स्पर्धेसाठी आपल्याला तब्बल 10,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य केलेलं आहे, ते सन्माननीय दीपक शेठ देवघरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. दीपक शेठ देवघरे साहेबांना विनंती आहे की सन्मानपूर्वक व्यासपीठावरती आपण यावं. हार्दिक स्वागत असेल. दीपक शेठ देवघरे मला वाटतं इसंबाईचे आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत आहे. त्यांनाही आपण धन्यवाद देऊया. आता कसं आहे माहितीये का, आता ठाण्याचे आहेत आमचे, तर त्यांनी मदत केली आहे त्याबद्दल त्यांचंही मनापासून धन्यवाद. टीमची धावसंख्या झाली 8. वळूया मॅच कडे. खूप चांगला सामना होईल यात बिलकुल शंका नाही. गोलंदाज काय क्लास, क्रिकेटचं सौंदर्य पाहायला मिळालं. अनुराग माळीच्या बॅट मधनं चौफेर टोलेबाजी पाहायला मिळते.
जिथे वॅकंट एरिया आहे, जिथे रिकामं क्षेत्र आहे, तिथे तो फलंदाजी करतोय आणि सगळ्या प्रेक्षकांची मनं आता जिंकतोय तो अनुराग माळी हा वावेगड टीमचा डाव्या हाताचा फलंदाज. 4 चेंडू संपलेत, 42चा पाठलाग करायचा आहे. 42च्या मधनं आतापर्यंत 12 धावा 3 चौकाराच्या मदतीने निर्माण केल्यात अनुराग माळी या बॅटरनं. अनुराग थोडा पोलीस कर्णधार जो आहे आयोजकांशी संपर्क करायचा आहे. चौकार पाहायला मिळाला. गोलंदाज थोडासा महाग ठरतोय. पवन माळी एका बाजूला, माळी दुसऱ्या बाजूला सुद्धा माळी. पण आतापर्यंत अनुराग माळी पवन माळीवरती थोडासा वरचढ ठरला होता. इथे डॉट चेंडू टाकलाय. 5 चेंडूचा खेळ मला असं वाटतंय संपलाय. दीप मालुसरे मला सांगतायत. आणि 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 42चा पाठलाग करताना 12 धावा धावफलकावरती आल्या त्या टीम विशाल 11 जय सेवालाल वावेगर संघाच्या. गोलंदाज चांगला फटका, तडाका लॉंगच्या डोक्यावरून अनुराग माळीच्या बॅटमधनं. इथून जर मागे प्रवाह असता ना, मागे म्हणजे आता जर हवा वेगळी असती तर वावेगरला बॉल गेला असता, पण हा बॉल जाईल नदीच्या दिशेने चावण्यात, बरोबर ना. षटकार मारलाय अनुराग माळीनं. काका डीजेचे राज डीजे ना, काका संजय माळी आमच्या कराड्याचे संजय माळी यांचे सुपुत्र राज आणि त्यांचा काका डीजे सुंदर सुंदर गीतं इथे वाजवत आहेत. सकाळपासून अगदी मंत्रमुग्ध केलेलं आहे. अचानकचं मैदान असू द्या, DY पाटीलचं मैदान असू द्यात, कुठेही मोठी मोठी फंक्शन, संजय माळी हे नाव मात्र काफी होतं. आणि त्याच पावलावरती पाऊल ठेवून राज प्रयत्न करतोय आणि त्यात तो आतापर्यंत तरी सफल ठरलाय. त्यालाही मी धन्यवाद देतो. टीमची धावसंख्या झालेली आहे 18, ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. खरं तर या ठिकाणी आपण विशाल 11 या नावाने वावेगर संघाला पाहतो, ज्याला पुरस्कृत करण्याचं काम केलं सन्माननीय विशाल सोनावणे साहेबांनी. आणि त्यांनी 500 रुपयांचं पारितोषिक दिलं आहे. अनुराग माळी यांना जो षटकार मारला त्यासाठी पॅकर कडून मात्र 500 आलेले आहेत. विशाल सोनावळे आमचे चावण्याचे, त्यांच्याकडनं ही टीम फ्रँचाईज करण्यात आलेली आहे आणि तेही चांगले समालोचक आहेत मानस. त्यांच्याकडनं ही टीम उतरवलेली आहे आणि चांगला खेळ आतापर्यंत झाला आहे. टीम विशाल 11 जय सेवालाल वावेगर, जय सेवालाल वावेगर पहिल्यांदा जय सेवालाल इंजिन जे मोपाड्यामध्ये उतरवलं आमच्या कुमार मांडानं म्हणजे ते त्या मॅच मध्ये. आणि त्या आपण हे जय सेवालाल म्हणजे हे त्यांचं दैवत आहे, या समाजाचं दैवत आहे जय सेवालाल, आणि त्यांच्या नावानं हा खेळ करत असलेला संघ. टीमची धावसंख्या झाली 18, गरज आहे 24 धावांची येणाऱ्या 18 बॉल्स मध्ये. 18 बॉल 24 धावा. नटरंग सारखा फिरून खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव घेतली जाते आणि एका धावेच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या झाली आहे 19. आदित्य मोरे आणि संचित भोजने, आपण कुठेही असाल तातडीनं इथे आपण संपर्क करावा. आदित्य मोरे आणि संचित भोजने. प्रेशराईज. टीमची धावसंख्या 19, 23 धावांची गरज आहे. वेळेचं बंधन आहे, वेळ महत्वाची आहे, पण आपण त्यांना अलर्ट करावं. सगळेच काही अनंत जिनकर सारखे म्हणजे तयारीमध्ये आलेले नाही आहेत टोपी स्वेटर घालून. बाकीचे जे थंडीने गारटणार आहेत त्यांचा आपण विचार करावा टीमनं. टीमची धावसंख्या झालेली आहे ती 19. 23 ची गरज आहे जिंकण्यासाठी. 23 धावांची गरज आहे. मनीष आणि निखिल यांचं इथे आगमन झालंय. मनेश पाटील आणि निखिल गोडिवले यांचे आपण स्वागत करूया. गोलंदाज तयार. पुराना चावल आहे, स्वाद वही अतुल माळी चांगली गोलंदाजी करतोय आणि इथे मात्र क्षेत्ररक्षणही चांगलं होतंय सावळे टीम कडनं. टीमची धावसंख्या होतीये ती मात्र किती 21.
अनिकेत त्यांच्या टीमचा खेळाडू आहे अनिकेत ना. अनिकेत यावर्षी खूप फॉर्म मध्ये आहे. सावळे टीमचा आपण पनवेल प्रीमियर लीग पाहिली असेल तिथला ऋषिकेश ज्यांनी पनवेल प्रीमियर खऱ्या अर्थानं गाजवली सावळे गावचा खेळाडू आहे. टीमची धावसंख्या होती आहे 21 अजूनही अर्धी लढाई जिंकायची आहे. 21 धावा झाल्या धाव फलकावरती. इथे जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये तू मय आणि इथे मात्र झेल पकडला जातोय. अजून एक धक्का मिळालाय, यापेक्षा मोठा धक्का मिळालाय. अनुराग माळीच्या रूपामध्ये थोडस चेंजेस आता पाहायला मिळेल सामन्यात. 21 धावा धाव फलकावरती. काका डीजे, काका म्हटल्यानंतर भिवंडीला एक कपड्याचं फेमस दुकान आहे आणि इथे आमचे काका डीजे सुंदर असं इथे डीजेचं ऑपरेटिंग करत असताना. चला आपण नंदकुमार गोडुले आणि मारुती वाघ यांना विनंती करूया की आपण कृपया अतिथी मंचावरती या. टीमची धावसंख्या झालेली आहे 21 धावा. 21 षटक दुसरं सुरू आहे आणि अनुराग माळी सारखा एक महत्वाचा फलंदाज बाद झाल्यानंतर थोडस दडपण निर्माण झालेलं आहे ते वावेगर संघाच्या टीम मध्ये. जा मंगेश प्रतीक जा. काय अंपर काय थांब येऊ त्याला. कोणाला वावेर टीमला 2 धावांची पेनल्टी आहे कारण हा नियम सकाळपासून अनाऊन्स केलेला आहे आणि सकाळी तुम्ही यश मालकरचं साऊंड बघा, त्यांनी सकाळी सांगितलेलं आहे जेव्हा उद्घाटन चालू असतानाच आणि पेनल्टी पण दिलेली आहे. चला मॅच चालू करा. येस, टीमची धावसंख्या झालेली आहे 21. वानिवली टीमला आपण त्याच्या अगोदर दिलेली आहे. चांगला चेंडू हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे. एक धाव घेतली जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. एकच धाव, या एका धावेच्या बरोबरीने टीमची धावसंख्या होईल ती मात्र 22. हेमंत राठोड नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. तुम्हाला नियम सगळे सांगितलेले आहेत, त्याची कृपया आपण अंमलबजावणी करावी, अन्यथा तुम्हाला पेनल्टी तर दिली जाणारच आहे, याबद्दल कुठली शंका नाही. टीमची धावसंख्या झाली आहे 22. अतुल माळी इथे फिरवून खेळायचा प्रयत्न, अतुल माळीचा प्रयत्न चांगला होता, त्यानं खूप दूरवरनं येऊन झेल पकडण्याचा प्रयत्न केला पण 2 धावा इथे मिळत आहेत आणि 2 धावांच्या बरोबरीने टीमची धावसंख्या झाली आहे 24 धावा. 24 धावा धाव फलकावरती. अतिशय चांगले मॅच होईल यात बिलकुल शंका नाही, कारण दोन्ही टीम अगदी फॉर्म मध्ये आहेत. जेवढी टीम सावळे फॉर्म मध्ये तेवढ्याच फॉर्म मध्ये वावेगर संघ. जो चांगला परफॉर्मन्स या मैदानावरती देईल तो संघ या मॅच मध्ये जिंकेल. आतापर्यंत तरी हा सामना समसमान दिशेनं झुकलेला आहे. अतुल माळीने चांगलं कमबॅक इथे केलेलं आहे. अनुराग माळी बाद झालाय. थोडीशी अवस्था
विकेट झाली असं वाटलं, परंतु इथे दिलाय रावडी राठोड सारखा तडाखा. फलंदाज ऋतिक राठोड आणि या ऋतिक राठोडनं मात्र हा दिलेला खणखणीत षटकार चित्र बदलवलं या षटकाचं. 6 धावा आणि या 6 12 बॉल आणि 14 धावांची गरज आहे पेनल्टी प्लस करून. तर येणारे 12 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. 12 चेंडू 14 धावा. गोलंदाज तयार या वेळेला आपण पाहतोय. बॉलर तर आपण पाहतोय नवीन गोलंदाज देवेश माळी ना. देवेश माळी आमचे मित्र अंकित मालुसरे, त्यानंतर विराज गोठल आणि पवार हे तिथे मॅच आनंद घेत आहेत. त्यांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल त्यांचं स्वागत आहे. इथे बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगला. एक धाव घेतली जाईल. या एका धावेच्या बरोबरीने टीमची धावसंख्या पुढे सरसवणार आहे. या सामन्यामध्ये विकेट टेकिंग गोलंदाजी महत्वाची असेल सावळे संघाला, पण एखादा जर का फटका आला या सामन्यामध्ये तर हा सामना सोपा असेल वावेगर संघाला. विशाल 11 जय सेवालाल वावेगर. मॅच चांगली होणार बिलकुल शंका नाही, कारण दोन्ही टीम ताकदवान आहे. दोन्ही टीम मध्ये चांगले चांगले खेळाडू आहेत. नवतरुण आणि एक्सपिरियन्स खेळाडूंचा भरणा या दोन्ही टीम मध्ये आहे. त्यामुळे हा सामना होईल चांगला. देवेश माळीचा हा चेंडू कर्रकन चेंडूला फिरवलं. छपकन चेंडू आतमध्ये येतोय. फलंदाज पाहत राहिला आशाळभूत अशा नजरेनं. टीमची धावसंख्या राहिली आहे 31. जिंकण्यासाठी गरज आहे 13 धावांची. जनार्दन बेकावडे एक फेमस हंटर म्हणून त्यांची आम्ही ओळख नेहमी सांगतो. त्यांचंही मनापासून स्वागत. गोलंदाज देवेश माळी चांगली गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी त्यांच्याकडनं पाहायला मिळाली. मॅच मध्ये चांगलं कमबॅक. सुभाष पवार यांचंही आपण स्वागत करूया. कुलवाडीचे आमचे सुभाष पवार. टीमची धावसंख्या होती आहे ती 32. 12ची गरज आहे. 12 धावा. स्ट्राईक रेटला उभा आहे फलंदाज हेमंत राठोड. ऋतिक अजूनही मैदानावरती आहे, ज्यानं मैदानं गाजवली. बरीच चांगला फटका खोदून काढलाय. गरंगळ चाललाय. वाईडिश लॉंग आला. लॉंग अपच्या मधून क्षेत्ररक्षक वेगानं आलाय चेंडूवरती. एक धाव. दुसरी धाव मात्र धोकादायक ठरू शकली असती, परंतु नाही. या चेंडूवरती धावा मिळतील त्या. एक अजूनही धाव फलकावरती वाढ होतीये. धावा होतील 33 धावा धाव फलकावरती. 11 धावांची गरज आहे. मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाईल बिलकुल शंका नाही. मोठा फटका. असं वाटलं की मॅच बॉल शेवटपर्यंत नेईल, परंतु इथे लॉंगॉनच्या डोक्यावरनं मारला फलंदाज ऋतिक राठोडनं. हा अजून एक षटकार आणि या मॅचची काढली हवा ऋतिक राठोडनं. डे फॉर्मॅट धावांची गरज आहे. हा चेंडू निर्णायक आहे. या चेंडूवरती जर का देवेशने चमत्कार घडवला तर सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाऊ शकतो. देवेश माळी तयार.
देवेश माळीनं प्रयत्न केले खरे, यष्टीरक्षक बघूया आपण काय होतंय. फलंदाज बाद झालाय, धक्का मिळालाय इथे वावेगर संघाला. टीमची धावसंख्या 39 असताना 5 धावांची अजूनही गरज आहे. आपण पाहतोय येणारे चेंडू शिल्लक असतील ते 6 आणि गरज आहे 5 धावांची. जबरदस्त मॅच आता मात्र मॅच मध्ये आली आहे खरी रंगत. ते प्रवीणजी गायकवाड यांच्याकडनं त्यांचं स्वागत आपण करणार आहोत. त्यांना विनंती आहे प्रवीण यांना की आपण व्यासपीठावरती यावं. त्यांच्या बरोबरच आमचे बाबू अर्थात रुपेश पडवळ यांचंही मनापासून स्वागत असेल या मॅच मध्ये. मॅच आता खरी रंगत निर्माण करतीये कारण शेवटचे बॉल असतील शिल्लक 6 आणि गरज आहे 5 धावांची. 6 चेंडू 5 धावा, 6 बॉल आणि 5 रन्स अशी ही मॅच आपण पाहतोय. कारण शेवटचा बॉलर आहे तो सुजल माळी. सुजलवरती सगळं भविष्य आता सावळे टीमचं आहे. या मॅच मध्ये जर का 5 धावा रोखल्या तर आजच्या रात्रीतला हिरो ठरेल तो सुजल माळी. पण जर का एखादा मोठा फटका मारून विन झाली वावेगर टीम तर मात्र हौसले त्यांचे बुलंद असतील. आतापर्यंत तरी हा सामना मी म्हणेल आताच्या वातावरणाचा एकंदर अंदाज वर्तवला ही मॅच दोन्ही संघांसाठी तेवढीच आहे. जेवढी सोपी आहे वावेगरला तेवढी संधी आहे ती सावळे संघाला. शेवटचे 6 बॉल आणि 5 रन्सची गरज आहे. 6 चेंडू 5 धावा ही मॅच चांगली होईल. सकाळपासून आपण दोन्ही बंधू आहेत जय राठोड आणि हेमंत राठोड, पण रावडी राठोड झालाय बाद. तर ऋतिक या जोडीवरती आता सामनाचा सगळा लेखाजोखा शिल्लक आहे. गोलंदाज आहे सुजल माळी. पण पाहताय फील्ड सेट करताय अतुल माळी. वेळेचे बंधन आहे, तुम्हाला मी विनंती करतो कारण तुम्हाला वेळेमध्ये हे सामने खेळवायचे आहेत. अजूनही पहिल्या राऊंडचे 3 सामने यानंतर शिल्लक असतील. हा पहिला सामना आहे. 10:30 वाजल्यात मी सकाळी उद्घाटनाच्या वेळेस सांगितलं होतं 12:30 वाजता बरोबर पहिल्या राऊंडचे सामने संपतील. सकाळी सांगितलं होतं मी. गोलंदाज तयार आहे सुजल माळी तयार. सुजलचा हा चेंडू चांगला खोलवर टप्पा टाकला होता. क्षेत्ररक्षण बघा इथे येतोय. इथे मात्र दैव देत आणि कर्म देत. सावळे संघाला थोडस अडचणीमध्ये आणलंय. जिथे 2 धावा नव्हत्या, जिथे एकच धाव होती तिथे 2 धावा कन्व्हर्ट झाल्या आणि 2 नंतर 3री धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातही यश मिळालं या फलंदाजांना. हेमंत राठोड आपण बघतोय अंडर 16चा प्लेअर आहे लेदरचा. तर त्यांनाही आपण शुभेच्छा देऊया. टेनिसकडे जरा लक्ष कमी करा. लेदरमध्ये तुमची लाईफ आहे आणि इथे चांगला खेळ करतोय तो फलंदाज. 2 धावांची गरज, 2 मात्र 2 धावांची गरज आहे. सुजल माळी हा सावळे संघाचा गोलंदाज आहे. त्यांनी 3 धावा दिल्या नाही म्हणणार मी. क्षेत्ररक्षक वाह, मस्त बॉल टप्पा पडला, झपकन आतमध्ये आलाय. फलंदाज चेंडूकडे बघत राहिला. क्षेत्ररक्षण जर का मागच्या चेंडूवरती झालं असतं, एकच धाव झाली असती तर आता समीकरण बदललं असतं. 4 चेंडू 4 धावा आला असतं, परंतु इथे चेंडू